अगदी कोणालाही सहज जमू शकेल एवढा सोपा म्हणजे जगात सोपा हा रव्याचा स्पॉन्जी केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एक नंबर दिसतोय आणि झालाही एक नंबर होता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेत. मुलं दिवसभर घरातच असतात आणि दिवसभर त्यांचं चालू असतं आई काहीतरी खायला दे. तर तुम्ही हा रवा केक नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी 1 वाटी रवा घेतला आहे. जाड रवा होता म्हणून मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आहे. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी इथे 3 चमचे तेल घातलेलं आहे. हे मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते आहे. अजिबात तुमचा केक फसणार नाही जर तुम्ही या प्रमाणानुसार हा केक तयार कराल. तर त्यासाठी 3 चमचे तेल घालायचं आहे. अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि त्यानंतर 1 वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे. आता पिठी साखर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्याच वाटीने 1 वाटी रवा वापरलेला आहे. आता मी इथे एकाच वाटीचं प्रमाण वापरलेलं आहे. अर्धी वाटी दही, 1 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी बारीक रवा. हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत आणि जसं लागेल तसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे. तर बघा, एकदम दूध घालायचं नाही, थोडं थोडं दूध घालत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पुढे याची कन्सिस्टन्सी दाखवते. तर साधारणपणे मी इथे पाव वाटी दूध घेतलं होतं. त्यातलं 2 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे. एवढं दूध आपल्याला इथे लागलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. त्यानंतर 1 चमचा मी इथे व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही. फ्लेवरसाठी आहे आणि याने फ्लेवर खूप छान येतो. असेल तर नक्कीच घाला. तर या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. आता रवा आहे तर रवा फुलण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यासाठी हे सगळे जिन्नस मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर एक 15 ते 20 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता याला बघा, साधारणपणे मी अर्धा तास बाजूला ठेवलं होतं. तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही केक टीनला बटर पेपर ठेवून हा केक त्यामध्ये बेक करून घेऊ शकता. माझ्याकडे केक टीन नव्हतं म्हणून मी कुकरच्या डब्यामध्ये त्याला छान साजूक तूप लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता त्यापूर्वी यामध्ये घातलेली आहे मी वेलची पावडर. तर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि 1 पॅकेट इनोचं घालायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटकन करायची आहे. त्यामुळे आपण आधीच जो आपला केक टीन आहे किंवा कुकरच्या डब्यात करणार असाल तर ते तुम्ही रेडी ठेवा. म्हणजे इनो घातल्यानंतर आपल्याला लगेच हे बॅटर या डब्यामध्ये घालता येईल आणि लगेच आपल्याला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा, आता छान याला बबल्स पण आलेले आहेत. परफेक्ट आपल्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. छान फेटून घ्यायचं म्हणजे छान याला बबल्स येतात आणि हलकं होतं बॅटर. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे टूटी फुटी. याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील. आता हे मिक्स करून घेतलं आणि वरून थोडंसं आपल्याला टूटी फुटी घालून घ्यायचे आहेत जेणेकरून तो दिसायलाही छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. तर या पद्धतीने इथे आपलं छान तयार झालेलं आहे. आता एक पातेलं ठेवलेलं आहे मी. तुम्ही कढई ठेवली तरी चालेल. ज्यामध्ये हा डबा व्यवस्थित बसून त्याच्यावर झाकण व्यवस्थित आपल्याला ठेवता येईल असं भांडं ठेवा. तर या पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. वर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि 45 मिनिटं ते 50 मिनिटं हा केक आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे, बेक करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला 50 मिनिटानंतर हा केक दाखवते आहे. छान आतपर्यंत छान शिजला गेला आहे. आता सुरी घ्यायची आहे, त्याला थोडं तूप लावून घ्या आणि त्यानंतर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने छान सगळ्या बाजूंनी आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. तर इथे बघा, छान कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यावर हा डबा मी उलटा ठेवते आणि या पद्धतीने आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे. तुम्हाला मी दाखवते. बघू शकता तुम्ही किती परफेक्ट. आता तुम्ही बघू शकता किती छान आणि किती परफेक्ट हा आपला रव्याचा स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतो आणि घरच्या घरी बनवलेला हा केक तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना खायला देऊ शकता. एक नंबर झाला होता आणि तुम्हाला दाखवते आतमध्येपर्यंत छान एकदम मस्त स्पॉन्जी झाला आहे, शिजला गेला आहे व्यवस्थित, अजिबात कुठे कच्चा नाही आहे आणि मस्त असा बेक झालेला आहे. तर आपण घरच्या घरी असा एक नंबर
रव्याचा मस्त स्पॉन्जी केक तयार करू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना शक्य तितकं घरीच असं छान छान खायला बनवून द्या. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया अशा एका छान नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.